चोराडा आदत मैदानात 2 नंबरचे मानकरी आहेत. नाव काय आपल्या नंदीचं? बावऱ्या. गाव व्यापूर. काय वैशिष्ट्य आहे त्याचं? आज कसा पळाला? काय तिन्ही फेर 1 नंबर पळाला. त्याचं वैशिष्ट्य काय आहे? घरचं काय वैशिष्ट्य म्हणजे काय? गरीब आहे, शांत आहे, पण मैदान झालं दंगा. म्हणजे पळायच्या अगोदर असं वाटणार पण नाही कोणाला की बैल एवढा पळत असेल. त्याचे म्हणजे अगोदर गुलालात कधी राहिलाय? परवाच राहिलाय, परवाच्या मग गोसावडी. 2 दिवसाला. आणि आता चोराडा मैदानात राहिला. हे नियोजन कोण करतं? नियोजन गणेश नेटके आमचे आहेत. गणेश नेटके. आणि ड्रायव्हर कोण असतं? युवराज ड्रायव्हर कोकडेच. ड्रायव्हर आज गाडी कशी काय पळाली? तिन्ही फेर चांगली गाडी पळाली. तुम्हाला काय वाटतंय आपल्या नंदीबद्दल? बैल शांत आहे, पण गाडी कच्च्या वळाली मग किती पळावं किती न असं. वैशिष्ट्य काय आहे त्याचं जास्त? निकालात जास्त निकालात. आणि सुट्टी मेकर कोण आहे? सुट्टी मेकर तानाजी मिस्टर. तानाजी. हे आहेत सुट्टी मेकर. काय त्रास वाटतो का तुम्हाला नंदी सोडताना आपल्याला सुट्टीला? काय त्रास होत नाही, काय नाही. थोडासा ही करतो, पण एकदा सुटला की त्याला कळत नाही किती पळायचं ते काय. म्हणजे मागं पुढं करतो का कसं काय? नाही, एकदम शांत उभा राहतो. थोडा वेळ जरा लय उशीर गाड्या उभा राहिल्या तर थोडा दमी होतो, पण 1 नंबर सुट्टीला चालतो. त्याला तळ कसा आहे? काय तळ चांगला, 1 नंबर तळ. म्हणजे वरपर्यंत का काय? निम्म्यातनं तर गाड्या ठेवत नाही तो साईडच्या. ह्याच्या अगोदर किती मैदान झाले त्याची? 7 मैदान आहे. 7 मैदान. 7 ते 5 मैदान, 5 मैदान गट 5 सीमेला. पहिला मुळे आम्ही मार्क होतो. आता बैल चांगला भेटला त्याच्यामुळे गाडी पहिरा चांगला लागला त्यामुळे गाडी राहायला लागली. पैऱ्याबद्दल काय सांगताय तुम्ही? पैऱ्याबद्दल म्हणजे कसं आहे, आम्हाला आतापर्यंत कोणी पैरच दिलं नाही असं चांगलं. नको तीच पैर म्हणजे माणसं आमच्या मागे लागायचे ना. आता कोण पळायला लागल्या मग आता आम्हाला मागे लागले, आम्हाला बैल द्या, कोण द्या आम्हाला. म्हणजे नियोजन नसल्यामुळं प्रॉब्लेम येत होता. वायदीचं काय तुम्हाला अडचणी? वायदी तरी भरपूर अडचणी आहेत, पण आता काय कोणाला काय करायचं. 6 महिन्यात 6 मैदानात. म्हणजे एवढी बैल पळत असून पण वायदी द्यायला लागते. म्हणजे नियोजन नसल्यामुळे वायदी जास्त जाते. म्हणजे वायदीचा म्हणजे तुम्हाला काय त्रास वाटतोय की वायदी दिली पाहिजे का नाही दिली पाहिजे? काय आता पळत असल्यावर वायदी देऊन कसं चालेल, असं आहे ना. पळत असल्यावर त्याला पैरच मिळायला पाहिजे. म्हणजे आणि अजून काय अडचण येते तुम्हाला? अडचण दुसरी नाही काय, फक्त वायदी जास्त मागते ती. वायदी देऊन तुमचा बैल गुलालात कुठं राहिलाय का? नाही राहिला. वायदी देऊन सुद्धा तुमचा नंदी म्हणजे गुलालात राहिला नाही. आणि आता तुम्ही आता जो त्याच्याबरोबर पळाला त्याचं नाव काय? आमचे तो चरेगावचा सुंदर मैत्री खातर पैरा झाला, 2 वेळा गुलालात राहिले या बैलावर. म्हणजे बघा मित्रांनो, जर पैसा न देता आता गुलालात आहे आणि 1 लाख रुपये सांगितले तिने, 6 मैदानात 1 लाख रुपये वायदी गेली आणि त्यात न राहता, आणि आता जर वायदी न देता आता गुलालात आहे आणि युवराज ड्रायव्हर आहेत. तुम्ही काय सांगचाल वायदीबद्दल? वायदी घेणाऱ्याने घेऊन आणि देणाऱ्याने देऊन. आणि तुम्हाला काय त्रास वाटतो की वायदी दिल्यामुळे ड्रायव्हरला? काय का ड्रायव्हरवर संशय घेते ती किंवा काय असं काय? ते सगळं मॅटर चालूच असते. ड्रायव्हरनं कमी हाणली त्याचा पळा नाही, वायदी घेणाऱ्याचे प्रश्न असते. फंडाचे पहिले मालक आले बघा आता फंडाचे पहिले मालक. नाव काय त्यांचं? नाव सांगा. रामदास शेंडगे चित्रीचे. तुमचा आधी घरचा गाईचा आहे का कसा आहे? आपण घेतला होता 1-2 महिन्याचा. 2 महिन्याचा. मग त्याला काय रतीब काय होता अगोदर? त्याला काय गाईलाच खाद्य चांगलं होतं, त्यामुळे गाईचं दूध भरपूर होतं. त्यामुळे ते आपण वरकुट गावात नंतर खरेदी कुणी केली? साहेबांनी. नाव काय त्यांचं? संतोष नाना. खरेदी कधी केला तुम्ही? खरेदी झाली की 4 महिने झाले. 4 महिने. आणि 4 महिन्यात तुमची वायदी जाऊन सुद्धा आता म्हणजे गुलालात आणला तुम्ही? सलग 2 मैदानात. हे सगळं गणेश नेटके. गणेश नेटके. बैलगाडी क्षेत्रातील नियोजन म्हणजे बादशाह म्हटलं तरी चालेल, कारण की न वायदी देता आता गुलालात नंदी आहेत आपले. काय सांगचाल तुम्ही? बैल वासरं ही 2 नंबरातले आता चांगल्या म्हणजे चांगल्या पद्धतीत पळते ती, पण ती कसं आहे एकामेकाचा मेळ जुळून येत नाही, योग जुळून येत नाही.
ज्या दिवशी योगायोग जुळून येतो त्या दिवशी आपली गाडी राहते म्हणजे राहते. आता तुमचं पण नाव लय मोठं आहे की नियोजन करता आणि पैसे म्हणजे वायदी वगैरे तुम्ही आम्ही कोणाला वायदी देत नाही, घेत नाही. कसं आहे, आणि जी गटाला बाबा सीमेला आपली थोडक्यात गाडीनं मार खात येते अशा बैलांचंच आमच्याकडे नियोजन आहे. टॉपची पण बैल आहे ती, पण त्यांचं आमचं लय एवढं जुळत नाही. आपली गरिबाची आहे ती, त्यांनाच आपला बोलायला आहे आणि सगळे आनंदी वातावरण. तुम्ही बैलगाडी मालकांना काय सांगणार? बैलगाडी मालकांना काय सांगायचं, ज्याचा पळतोय त्याला त्यांनी आवश्यक बैल द्यावा. 1 मैदान बघा, 2 मैदान बघा आणि द्या बैल. बघा मित्रांनो, तुम्ही त्यांचा नंबर पण आता सांगतील ती. तुम्हाला जर अडचणी येत असतील पायऱ्यासाठी तर तुम्ही नंबर सांगतील, त्याच्यावर कॉन्टॅक्ट साधा आणि त्यांच्याशी कॉन्टॅक्ट साधून तुम्ही विचारू शकताय बैलाचे, म्हणजे तुम्हाला कुठला बैल किंवा काय जर पाहिजे असला तर त्यांच्याशी संवाद साधू शकताय. तुमचा नंबर 90 67 44 87 92. मित्रांनो, तुम्ही संपर्क करू शकताय. आपल्या युट्यूब चॅनलला आता नंबर दिलेला आहे. तुम्ही युट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही नंबर घेऊन कॉल करू शकताय. डायरेक्ट त्यासनी केला तरी चालतोय. हा आहे नंदी. आता आज चोराड मैदानात 2 नंबर केलेला आहे. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. ह्याचं श्रेय कुणाला देऊ शकताय तुम्ही? आता हे विनोद आणि आमचं बंधू नांगरे या दोघांनी खरंच हा बावरा घडविला. मग काय तुम्ही केलं त्या बावऱ्यासाठी? काय व्यायाम केलं, वेळेत खाद्य चारणं, व्यायाम. घरी काय रतीब असतो किंवा व्यायाम काय करता तुम्ही? व्यायाम काय पवनी चालवणं. रोज सकाळचा नेता का कसं काय? नाही तसं नाही, मैदानात गेल्यानंतर 1-2 दिवस थांबून नंतर चालवायला नेतो. आणि पवनी किती दिवसात देता? पवनी महिन्यात एकच. म्हणजे सारखी पण पवनी दिली नाही पाहिजे. दिली नाही पाहिजे. कारण काय होतं, ज्यावेळेस बैल श्वास घेतो तेव्हा त्याच्या नाकपुडीने पाणी वर ओढून थोडंफार आत बी जातं फुफ्फुसात, आणि फुफ्फुसात पाणी साचण्याचा संभव होतो. म्हणून पवनी जास्त नसून महिन्यात 1 पवनी, म्हणजे कफ होणं किंवा काय असं प्रॉब्लेम येते किंवा सर्दी होणं असं. शेवटचा सिनेमातला सहा सुटला. एक गाडी बाद झाली, 2 गाड्या बाद झाल्या, 2 कडेच्या 2 गाड्या बाद झाल्या आणि मधल्या 5 गाड्या पाहतात. 5 गाड्यांचा रणच संग्राम चालू आहे. कोण होतोय? शेळी मिसाईला 6चा गुलाला 6 मानकरी. पलीकडे युवराज ड्रायव्हर मध्ये फायनलला पात्र झाले. नाव काय तुमचं? नंदीचं नाव काय? सुंदर. गाव चरेगावकरांचा सुंदर. तुमचा मोबाईल नंबर? 93094857. त्याच्या जोडीला कुठला होता? व्यापूरकरांचा बावऱ्या. सेमी फायनल 6 मध्ये विजय गाडी झालेली आहे. फायनलला पात्र झाल्या व्यापूरकरांचा बावऱ्या, व्यापूर रायगावकरांचा. नाव काय? मोबाईल नंबर 5350 5356 तुम्हाला फायनल देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेला केसरी चोरेकरांचा भव्य देवी आजचा मैदान आणि आजच्या मैदानातला फायनलचा फेरा पडतोय. कोण होतो? 1 नंबरचा मानकरी दिल्लीकर आहे, त्याच्या आड्या शिर्डीकर आहे, त्याच्या आड्या रायगावकर आहे, हिला आड्या तांबेगावकर. चोराड मैदानातील 2 नंबरचे मानकरी आहेत आज. गाव कुठलं? व्यापूरकरांचा बावऱ्या. त्याच्या जोडीला
फोटो काढायचा आहे